आपण आपल्या शेतामध्ये चारा पिकामध्ये इथं पाहू शकता की अशा प्रकारे जी तुती आहे त्या तुतीची आपण लागवड केलेली आहे अशा प्रकारे। आणि ह्या जिथं पाहू शकता की इथं जी आहे तर तुतीची कटिंग केलेली आहे। तर तुतीची कटिंग याच्यामुळे केलेली आहे की जास्त फुटव्याची संख्या वाढावात आणि जे पाला आहे पाला एकदम हिरवागार आणि चांगल्या क्वालिटीचा पाला तयार व्हावा याच्यासाठी आपण जी आहे अशा प्रकारे इथं पाहू शकता की अशा प्रकारे इथं तुतीची कटिंग केलेली आहे। तर पाठीमागं पाला फुटलेला आहे आणि अशा प्रकारे इथं मधात 4 फुटाचं अंतर सोडलेलं आहे। 4 फुटाचं अंतर सोडून याच्यामध्ये सरी मारून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे इथं पाणी सोडलेलं आहे। तर इकडं काही थोडी राहिलेली आहे तुती, त्याची पण आता काही दिवसामध्ये कटिंग होऊन अशा प्रकारे जे झाड आहे तर झाडाची अशा प्रकारे कटिंग करायची आणि आपल्याला जे इथून पुढे जे पाला तयार होणार आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा तसा तुतीचा चारा निर्माण होण्यासाठी आपण इथं कटिंग केलेली आहे।